मित्रहो, आता सगळीकडे धोधो पाऊस पडतोय, अख्ख्या राज्यभरात धोधो पाऊस पडतोय। पण असा पाऊस होत असताना एका नेत्याला आपल्या पक्षामध्ये पडलेला दुष्काळ संपवायचा आहे। आणि हा दुष्काळ कसला आहे तर हा दुष्काळ आहे सत्तेचा, हा दुष्काळ आहे सत्तेतल्या पदांचा आणि त्या पदांपासून मिळणाऱ्या लाभांचा। आणि तरीही कार्यकर्ते या नेत्याबरोबर राहिलेले आहेत, पण हा नेता थांबून थांबून त्याच चुका करतोय। त्यामुळे हा इतका मोठा महाराष्ट्राचा मास लीडर किंवा इतका लक्षवेधी मास लीडर असा राहू नये असं वाटणारी मंडळीही खूप आहेत, त्यासाठी प्रयत्न करणारी मंडळीही खूप आहेत, पण या नेत्याचं काही केल्या होत नाहीये। हा नेता नेमकं काय बोलतोय आणि कसं बोलतोय ते आधी आपण बघूया। त्यातला काही अंश मी आपल्याला दाखवतो आणि त्यानंतर आपण या नेत्याच्या पक्षाबद्दल, त्याच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच त्याच्या समोरच्या राजकीय भवितव्याबद्दलचं संक्षिप्त विवेचन आपण करणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघूया हा नेता काय बोलतोय। मला कोणीतरी सांगितलं आपल्या काही पक्षामधले काही एखाद दोन काही पदाधिकारी कुठच्यातरी पक्षात जायचे काय तयारीत आहेत। मी येऊन स्वतः लाल कार्पेट घालतो जा म्हणून। आणि जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल तो घ्यालच। त्यांचं स्थिर नाहीये, तुम्हाला कुठे डोक्यावर घेणार आहेत? गेल्या लोकसभेला काय झालं बघितलं ना, वर्षापर्यंत घुसले। आता या सगळ्या विधानसभेच्या वेळेला कुठे कुठे घुसतील काही माहित नाही। आज तुम्हाला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण, महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिर्वे असतात ना, कोणाकडे ह्यांच्याकडनं सर्वे करून घ्या, त्याच्याकडनं सर्वे करून घ्या, ह्याच्याकडनं ते किती फिरतात काय फिरतात आपल्याला माहित नाही। आणि म्हणून मी पक्षामधली एक 4-4, 5-5 जणांची एक टीम केली। तुम्हाला कधी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना कधी माहिती नसेल, ते तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये येऊन गेले, तिथे त्यांचा सर्वे झाला, ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली, पत्रकारांशी झाली, इतर लोकांशी झाली, सगळ्यांशी झाली। पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे। आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक 4-5 दिवसासाठी येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा तुम्हाला भेटतील। काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा। काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा। काय गोष्टींचं गणित घडू शकतं, काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा। आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील। तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही। नमस्कार मित्रहो, आपण पाहिलं की आता राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, अत्यंत प्रामाणिकपणे, पोटतिडकीने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते। बघा, या पक्षाची स्थापना ही 9 मार्च 2006ला झाली, म्हणजे आता या पक्षाला 18 वर्ष झालेली आहेत। 18 वर्षानंतर या पक्षाचा एकमेव आमदार आहे आणि एकमेव नगरसेवक आहे, मुंबईचं बोलतो मी। पण याच नेत्याप्रमाणे आणखी एका पक्षाची स्थापना झालेली आहे। आणि जसं राज ठाकरेंना चित्रपटसृष्टीबद्दल, चित्रपट कलाकारांबद्दल जी आस्था, प्रेम, जिव्हाळा हे जे काही सगळं आहे, तसाच हा एक दुसरा नेता आहे ज्याचं नाव आहे पवन कल्याण। अगदी बरोबर, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि एक असे नेते की ज्यांनी आपला स्ट्राईक रेट 100% ठेवलेला आहे। मित्रहो, 14 मार्च 2014ला जनसेना पक्षाची स्थापना ही पवन कल्याण यांनी केली। त्यानंतरच्या 5 वर्षातच ते निवडणुकांना सामोरे गेले। 2019ला त्यांना फारसं काही यश मिळालेलं नाहीये, पण 2024ला त्यांनी जे यश मिळवलं त्या यशाने संपूर्ण देशाचे डोळे दिपून गेले। एकूण 21 जागा त्यांनी विधानसभेच्या लढवल्या आणि 21 पैकी 21 जिंकल्या, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट 100% होता। लोकसभेला त्यांनी 2 जागा लढवल्या आणि दोन्ही जिंकल्या, पुन्हा स्ट्राईक रेट 100% होतं। आता हे सांगण्याचं कारण काय तर हे सांगण्याचं कारण आहे
राज ठाकरे हे आज जे बोलले त्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा। राज ठाकरे आज काय म्हणाले की आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना की कोणी या गैरसमजुतीमध्ये राहू नये की तिकीट मिळेल आणि मग त्यातून आपण पैसे कमवू वगैरे वगैरे, असलं काही होणार नाही। जे निवडून येणार त्यांनाच तिकीटं दिली जाणार। आता याच राज ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले दोन लोक, दोन प्रमुख संस्थांच्या प्रमुखपदी बसलेले आहेत। त्यातले एक आहेत प्रवीण दरेकर, जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबरीने ते विधान परिषदेचे सदस्य आहेत, भाजपचे नेते आहेत। ते मनसेमध्ये होते, मनसेचे ते बिनीचे शिलेदार होते। राज ठाकरे यांचे विद्यार्थी दशेपासूनचे ते सहकारी, मित्र, हितचिंतक आणि राजसैनिक होते। पण जेव्हा त्यांच्या भोवती तक्रारीच्या आणि इतर सगळ्या गोष्टींचे फास आवळले गेले त्यावेळेला त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी आणि राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भाजपमध्ये जावं लागलं। आता त्याच दरेकरांसारखा एक दुसरा तरुण आणखी एक कार्यकर्ता आहे की ज्यांनी नुकताच एक दणदणीत विजय मिळवला आहे आणि तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालेला आहे। त्याचं नाव आहे अजिंक्य सुधीर नाईक। तोही मनसैनिक, राज ठाकरेंचा कार्यकर्ता, त्यानेही मोठ्या संघटनेचं आणि संस्थेचं एक प्रमुख पद मिळवलेलं आहे। राज ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते घडवण्याची किंवा त्यांना नावारूपाला आणण्याची एक वेगळी हातोटी आहे। पण याच राज ठाकरेंचं काहीतरी चुकतंय आणि तेच आज त्यांनी मांडून दाखवलं, बोलून दाखवलं। ते म्हणाले की जागा वाटपामध्ये किती जागा मिळणार, युतीत मिळणार की आणखी कशात मिळणार याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका, आपण 200 ते 225 जागा लढवणार आहोत। मित्र हो, 200 ते 225 जागा लढवणार आहोत हे राज ठाकरे यांना बोलणं खरंच सोपं आहे। तेवढे फॉर्म आणि तेवढ्या लोकांना ते उमेदवारीही देतील, पण त्याचा फायदा हा राज ठाकरेंना होणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे। याचं कारण काय, तर याचं कारण असं आहे, जे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांचे जे आता विद्यमान आमदार आहेत तेच मुळात 183 185च्या घरात आहेत। 185 आपण पकडून चालूया। आता या 185 लोकांना तर तिकीट महायुतीत मिळणं हे क्रमप्राप्त आलं। आता यातल्या प्रत्येकाला असं वाटतंय की मला जास्त जागा मिळायला हव्यात, त्यामुळे शिंदे, अजित पवार आणि भाजप हे आपली रस्सीखेच करणारच आहेत। आणि जर महायुतीत असलेले राज ठाकरे यांच्या पक्षाला जर जागा हव्या असल्या तर एकतर त्यांना यांच्याबरोबर वाटाघाटी करून जागा घ्याव्या लागतील आणि जर ते स्वतंत्र लढले तर किती जागा राज ठाकरे यांच्या निवडून येणार हे स्वतः राज ठाकरेच काय पण आकाशातला ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। इतकी महाराष्ट्राची राजकीय पूर्ण खटियाखडी बिस्तरागुल झालेला आहे। जे मोठे मोठे ब्रँडेड आमदार आहेत त्यांनाही आपण निवडून येऊ की नाही अशी एक भीती वाटते। अहो इतकंच कशाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कोट्यातले जे 9 मंत्री आहेत त्यातला एकही मंत्री रिपीट होणार नाही असं सर्वेमध्ये म्हटलं जातं आहे। मग जर मंत्र्यांची ही अवस्था आहे तर गेली अनेक वर्ष सत्तेचा दुष्काळ पडलेल्या मनसेची काय अवस्था असेल। आपण थोडंसं सकारात्मक बघू। आता राज ठाकरेंनी दुसरं एक आणखी विधान केलंय। ते म्हणाले की वाटेल ते करून येणाऱ्या विधानसभेतल्या सत्तेमध्ये मला मनसैनिकांना किंवा माझ्या सहकाऱ्यांना सत्तेतला वाटा द्यायचा आहे। टाळ्या मिळवण्यासाठी, जय जयकार करण्यासाठी आणि घोषणा मिळवण्यासाठी हे वाक्य खूपच चांगलं आहे। पण प्रत्यक्षात राज ठाकरे यांना हे शक्य होईल का, हा देखील एक प्रश्न आहे। याचं कारण असं आहे, सत्तेपासून बराच काळ बाहेर राहिल्यामुळे असलेली आर्थिक चणचण किंवा पक्षाची आर्थिक स्थिती, पक्षाकडे येणाऱ्या उमेदवारांची एकूणच ओघ म्हणा किंवा गर्दी, या सगळ्या पातळ्यांवर आता मनसेसाठी तरी निराशा दिसते। मग अशा परिस्थितीमध्ये जर पवन कल्याणसारखं राज ठाकरे करू शकले तर मोजक्याच 20 जागा, 15 जागा, 18 जागा, 25 जागा ज्या काही आहेत त्या घेऊन जर त्या सगळ्याच्या सगळ्या जागा राज ठाकरे भाजप आणि शिवसेनेबरोबर जर जिंकून आणू शकले तरच राज ठाकरेंच्या सहकार्यांना सत्तेत वाटा मिळेल। अन्यथा येणारा काळही राज ठाकरे यांना सत्तेचा दुष्काळ टाकणारा असणार आहे। याचं कारण काय, तर याचं कारण महाविकास आघाडीमधले 3 पक्ष, जिथे स्वतः त्यांचा चुलत भाऊ ठाकरे, अजित पवारांचे चुलते शरद पवार आणि काँग्रेस हे 3 पक्ष आहेत
आणि त्याच्याबरोबर इतर जे काही छोटे मोठे सपा वगैरे पक्ष आहेत ते तर आहेतच, पण हे 3 प्रमुख पक्ष आहेत. महायुतीची सुद्धा परिस्थिती तशीच आहे की तिकडेही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे, मग तिथेही छोटे मोठे पक्ष आहेत. मग या सगळ्यांच्या गर्दीतून जर राज ठाकरे यांना वाट काढायची असेल तर इलेक्ट्रोल मेरिट असणारे उमेदवार त्यांना शोधावे लागतील. आता ज्यांच्याकडे इलेक्ट्रोल मेरिट आहे ते राज ठाकरे यांच्या गावी जाऊन धोक्याचा इशारा आणि विषाची परीक्षा कशाला करतील? त्यामुळे राज ठाकरे जे काही म्हणतायत ते आज टाळ्या वाजवण्यासाठी किंवा जय जयकारासाठी तर छान होतं. या धोधो पावसामध्ये टाळ्याही धोधो मिळाल्या राज ठाकरेंना, जशा त्या नेहमीच मिळतात, पण सत्तेतला वाटा मिळणार आहे का याचा विचार राज ठाकरे यांना करावा लागणार आहे. बघा, युतीतले काही मित्र हे राज ठाकरे यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नाला लागलेले आहेत. मग त्यामध्ये काही बिल्डर आहेत, म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहेत, काही बडे सनदी अधिकारी आहेत, काही बडे पोलीस अधिकारी आहेत की ज्यांना राज ठाकरे यांनी एकदाचं सत्तेत यावं किंवा राज ठाकरे यांचं काहीतरी चांगलं व्हावं असं वाटणारी मंडळी अनेक आहेत. पण राज ठाकरे त्यांना जर सकारात्मक प्रतिसाद देऊ शकले नाहीत आणि टाळ्या मिळवणाऱ्या वाक्यांच्या गडगडाटामध्ये राज ठाकरे जर मोहरून जात राहिले तर बहुधा पुढची आणखी 18 वर्ष राज ठाकरे यांना विधिमंडळात पोचण्यासाठी किंवा सत्तेत बसण्यासाठी वेगळी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आपल्याला काय वाटतं, राज ठाकरे हे जर 200-250 जागा लढवू शकल्या तर त्यांच्या किती जागा निवडून येतील? राज ठाकरे हे आंध्रच्या उपमुख्यमंत्री असलेल्या पवन कल्याण यांच्यासारखा करिश्मा करून दाखवू शकतील का? पवन कल्याण आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आपल्याला फरक वाटतोय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल, राज ठाकरे यांचं राजकीय भवितव्य काय आहे हे आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल, त्यातली मतं आणि मुद्दे तुम्हाला पटले असतील, आवडले असतील अशी मी आशा बाळगतो. आणि जर ते तसं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेले सगळे पक्ष आणि सगळेच नेते यांच्या बाबतीतलं राजकारण, समाजकारण, त्यांचे निर्णय, त्यांच्या गोष्टी यावर अत्यंत परखडपणे, थेट, अचूक, बिनधास्तपणे भाष्य ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. आम्ही समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत. आपल्याला जर एखादा वेगळा मुद्दा आम्ही मांडावा असं वाटत असेल तर आपण तोही आम्हाला कळवा. या व्हिडिओच्या खाली आमचा व्हॉट्सअप क्रमांक आपल्यापर्यंत पोचलेला आहे. आपण दिवसागणिक आमच्यावर प्रेम करताय मित्र हो. असंच प्रेम उत्तरोत्तर वाढवत न्या आणि तेच आमच्यासाठी खरं खुरं टॉनिक आहे. धन्यवाद.